हे तारपा आमचं जे आता समोरा देवासाठी देव कोणचंही कार्य असेल, गणपतीचं असेल, दुर्गादेवीचं असेल, कोणतेही वाद्य हे वाद्य सुवासाने वाजतं. वारा येतो तेव्हा झाड येतं, तसा त्याला सुवास दिला काय ते वाजतं. नर आणि मादी आहे, स्त्री पुरुष असं हे बनवलेलं आहे. हे माडाचं पात आहे आणि 2 बांबू आहे, बाई आणि पुरुष, आणि त्याला दुधी जोडलेले आहे. यांना दोन्ही आपल्या जसा शरीराला सुवास तेवढा त्याला श्वास घालायचा. आमचा हे नवश्या पिंजोबा पहिलं वाजवायच्या, आजोबा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायच्या, लाडक्याचा मुलगा मी भिकल्या वाजवायच्या. हे वाद्य आमचे वंशावर हे देवाधर्मानं पारून पारे आहे. आता माझा थोडा नातू पंतू शिकतोय. बाकीचे लोक मी बरंचसं 60-70 लोक सगळं शिकवलं, पण तेवढी देवाची माहिती आणि देवाने जन्माला दिलाय ते आपले मनाला विचार करून आपले विचार करायचा. विचारानं विचार केला तेव्हा विकसित हो. असं हे माध्यमानं तुम्हाला वाजवून दाखवायचं आहे. अजून एकच प्रश्न. हा ठीक आहे, वाजवा. नमस्कार. रुद्रांग वाद्य ट्रस्टचं हे 10वं वर्ष आहे, दशकपूर्ती आहे. 10 वर्ष कशी गेली कळलं पण नाही. तर मग या दशकपूर्तीच्या निमित्ताने आम्ही स्वतः कलाकार आहोत, बोलतशी ही कला आहे, त्यानुसार आम्ही कलेचा सन्मान करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. त्यानुसार आम्ही भिकल्या झेंडा, पद्मश्री भिकल्या झेंड्यांचा आम्ही सत्कार इथं या ठिकाणी करतोय. कला दुसऱ्या कलेचा सत्कार करते इथं. धन्यवाद, थँक्यू. वाद्य पथकाचं कार्यक्रमाचं उद्घाटन या प्रसंगी होत आहे. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. समोर वाद्यवृंदातले सर्व भगिनी बंधू उपस्थित आहेत. आज 135 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा लाभलेला गणेशोत्सव पहिल्यांदी वेगवेगळ्या माध्यमातून ज्यावेळेस अतिशय पहिला सुरुवातीचा काळ होता त्यावेळेस कार्यकर्ते स्वतः मांडव घालायचे, सजावट करायचे आणि त्या 2 महिन्यात आपल्याला उत्सवाला असं लक्षात यायचं. त्यानंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून हा उत्सव जास्ती आजसुद्धा त्याच्यात लोकवर्गणीचा भाग आहे, परंतु लोकवर्गणीतनं ही चळवळ पुढे जाताना 2 महिने त्यावेळेस लोकवर्गणी केली जायची. आणि आता वाद्य पथकाची उद्घाटनं झाली की गणेशोत्सवाला असं वाटतं प्रत्येक वेळेस टप्पा बदलत गेला, परंतु धर्म, संस्कृती, परंपरा हे जपण्याचं काम या गणेशोत्सव मंडळातील ज्या आपल्या आत्ता ज्या वेळेस बदलत गेलेल्या त्याच्यात आलेल्या संस्कृती